मसूर पुलाव दिसताना जेवढा सुंदर दिसतोय ना तेवढाच खायला टेस्टी आहे। एकदा जर तुम्ही या पद्धतीने करून पाहिला ना तर याची रेसिपी पुन्हा पुन्हा बनवाल। मसूर पुलावसाठी लागणारं साहित्य बघूयात। इथं अख्खा मसूर मी एक 15-20 मिनिटं भिजवून घेतलाय, बासमती तांदूळ घेतलाय, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची, गरम मसाला, गोडा मसाला, एक उभा कापून कांदा, आलं लसणाची पेस्ट, मीठ आणि थोडे खडे मसाले घेतलेत। आता एक भांडं गरम करायला ठेवायचं, तेल तापलं की त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे। खडे मसाले परतून थोडेसे झाले की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा ही छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आणि आपण पुलाव हा मातीच्या भांड्यामध्ये करतो त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची, हाय ठेवायची नाही, नाहीतर काय होईल भांड्याला तडा जाऊन ते भांडं फुटू शकतं। कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला 3 उभ्या कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायचे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची थोडीशी 1 मिनिटभर परतली की त्याच्यामध्ये टोमॅटो जो आपण कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा। आणि टोमॅटो लवकर भाजला जावा त्याच्यासाठी मीठ टाकून घेतले, त्याच्यामुळे काय होतं टोमॅटो लवकर गळतो। आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। छान परतल्यानंतर आपण जो एक बटाटा कट करून घेतलाय तोही या कांदा टोमॅटो बरोबर व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। थोडासा बटाट्याला क्रंचीनेस आला की मग बटाटा पुलावमध्ये छान लागतो। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सगळ्यात लास्टला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट शक्यतो ताजी वापरायची, म्हणजे त्याचा जो वास असतो ना तो पुलावला 1 नंबर लागतो। त्याच्यामुळे पुलाव हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपण जो भिजवून घेतलेला अख्खा मसूर आहे तो घालून घेऊयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खाली मसाले करपणार नाहीत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं। आता आपण जेवढा तांदूळ घेतला ना त्याच्या दुप्पट पाणी घालायचंय। मी तर 1 वाटी तांदूळ घेतलेला तर त्याच्यात 2 वाटी पाणी घालून घेतलंय। पाणी मी गरम करून घातलंय जेणेकरून त्याला पटकन उकळी येईल। एकसारखं हलवून घेऊयात म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतील। आता त्याला थोडंसं उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये आपण जो गरम मसाला आणि गोडा मसाला घेतलाय तो घालून घेऊयात। तो मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण बासमती तांदूळचे धुवून घेतले होते ते घालून घेऊयात। धुवून एक 5 ते 10 मिनिटं त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ते तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करूयात। आता झाकण ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं त्याला तसं शिजून द्यायचं। पंधरा ते 20 मिनिटं झालेत। आता आपण झाकण काढून बघूयात। छान अशी त्याला वाफ बसले। एकदा हलवून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे, परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। एकसारखा हलवून घ्यायचा तो पुलाव सगळीकडून आणि परत एकदा त्याला झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटासाठी तसंच ठेवून देऊयात। यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर भात खाली करपू शकतो। परत आपण 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून भात वाफलून घेऊयात। छान असा भात वाफरला गेलाय तुम्ही बघू शकता। आता त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आणि भाताला फ्लेवर खूप छान येतो तुपाचा। असं 1-2 चमचे तूप घालून घ्यायचं। परत झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं आपण त्याला वाफ देऊन घेऊयात। आता तुम्ही बघू शकता इथं आपला पुलाव तयार झालेला आहे। मस्त मोकळा सुटसुटीत असा पुलाव तयार होतो, खायला 1 नंबर। याच्याबरोबर भाजीची गरज लागत नाही, त्याला मसाल्यांचा आरोमा व्यवस्थित आलेला असतो। आता आपण पुलाव प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकताय किती छान मोकळा आणि सुटसुटीत पुलाव झालेला आहे। सगळीकडून एकसारखा शिजला गेलाय। तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।